साईज मोठी होत चालली पोळीची. गुड मॉर्निंग मित्रांनो आणि स्वागत तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग डे नंबर 51 मध्ये. आणि आजचा दिवस मी नाशिकमध्ये आहे आणि तुम्हाला काल सांगितलंच मी की गावाला चाललो आहे. सो नाशिकला मी माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी आता थांबलेलो आहे. आणि हे बारके पोरं इथं नुसते मस्ती करतात, नुसते आल्यापासून बघतोय मी नुसती. मी माझं एडिटिंगला बसलोय आणि हे मला कामच करू देत नाही. हे पडली, लागलं का? अरे 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 काय 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 हा थकले का? बस का अजून? हा 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 हा. अरे मारामारी करू नका, मारामारी करू नका. हा कुठला व्यायाम? हा कसला 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 व्यायाम हा? पहिलीला आहे. 1+1 काय? इकडे 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 1+1 1+1 1+1 1+1 1 1+1 2 1+1 2+2 3 2+2 3 4 2+2 5 लांबून 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 मारायचं नाही, मारायचं नाही. नाही नको 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 नको. हा तुझं नाव काय? शून्य. शिव दाता कुठे गेले तुझे? उनकी मामा खाऊन गेले. मारी ना मित्र. मग कोण खाऊन गेले? कुठे गेले दाता सांग? पडले. कस काय? रस्त्याने पळून गेले ती. नाचता नाचता का? तुझे ई कर दोघीचे कसे दात आहेत एकदम. तुझे कुठे गेले? बरं ठीक आहे मित्रांनो, चला आता यांची मस्ती काय संपणार नाहीये. सो मी आता फ्रेश वगैरे होतो आणि जरा गावाकडे फिरायचं, जरा बघूया कुठे कुठे भेटतो आजच्या दिवसमध्ये. काय काय खूप मजा येणार गाईस तुम्हाला आजच्या दिवसामध्ये. तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया आणि आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. लेट्स गो गाईज. एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे यार. मी नाही का आता फ्रेश होऊन उठलो वगैरे नाही का आणि आंघोळ करायला चाललो होतो भाई, तेवढ्यात पाणीच गेलंय. अभि क्या करू यार. दादा दीदीला फोन केला होता, दीदीचं मेस आहे तिकडं. सो मेसवर चाललो आहे. ती म्हटली की तिथं आत्याचं घर आहे, सो आत्याच्या घरी आंघोळ वगैरे कर. सो मी आता चाललो आहे माझ्या आत्याच्या घरी आणि चला आता तिकडे जाऊया. तिकडे जाऊन फ्रेश वगैरे होऊन मग परत भेटूया मित्रांनो. तर चला जेवण केलं मी. बघा आता मी आलोय आमच्या दीदीच्या मेसवरती आणि हे दीदी आणि हे आमच्या आत्या आणि आशीर्वाद आहे आत्यांचा आमच्यावरती कायम. पुरणपोळी बनवायचं आहे. ही कसली डाळ आहे? ही पुरणची डाळ ना? हे हरभऱ्याची डाळ आहे आणि त्याच्यामध्ये नाही का गुळ टाकलाय, गुळ टाकलाय आणि मस्त पैकी अरे पडलं खाली आणि मस्त पैकी नाही का गेलं ना. पहिलं मी एक डायलॉग मारतो, मग कसली करतो तेव्हा मी असलीच लहानपणी आम्ही नदीवर जायचो, नदीवर कपडे घेऊन तेव्हा. तर आता पुरणपोळ्या रस खाऊन आंबे किती आणले आंबे? आंबे जरा मला छोटे खाली चालू आंबे. वा या आंबे खायला माझ्या दादाने छान. आज काय स्पेशल आहे का? कसे आंबे काय ना तेवढे? ओके आंबे हापूस आंबेत ना, हापूस. पण किती आणलं? कसे किलो आहे? एवढं स्वस्त? 60 रुपये किलो. दादा भाऊ 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. कुठं आणले? इथून मार्केट हापूस. आमचे तर 200 रुपये किलो. 200 रुपये किलो आहे. 60 रुपये किलो आंबे नाशिक मध्ये पाहिजे घेऊन जा. आम्हाला पाणी द्या. हे आमचे भाऊ आपल्या इथं भेटतील बरं काय. शिवनेरी मेस येते रस 100 रुपये किलोने. हां हां हां.
पण आमची ऑडियन्स पुण्याची आहे. पुण्यावरून या घ्यायला. तुम्हाला आम्ही पार्सल करू पण पैसे तुम्हाला द्यावे हे लागतील. आमचे दाजी आणि हे आमचे दाजीच बघू ना. एक ते जेवण करते काकू पडते का? अरे कुठे इकडे का म्हणजे काय कोण आलं ते? काय रे विकी? हे आमच्या काकांचं घर आहे, नवीन घर. हा? हे बेडरूम 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 3 BHK घर आहे, काकाने घेतलं आमच्या. त्याला अटॅच. सो मित्रांनो, आता जस्ट नाव फ्रेश झालो आहे आणि आत्याच्या घरी आलो आहे मी जस्ट नाव. आता तुम्ही बघू शकता. सो मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आहे आणि मी आता बाल्कनीमध्ये उभा आहे आणि माझ्या बाल्कनीसमोर जो व्ह्यू आहे ना, व्ह्यू हे बघा. म्हणजे एकदम मस्त व्ह्यू आहे, असं एकदम ग्रीनरी दिसते सगळी समोर. हे समोर माझ्या आंब्याचं झाड आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता मस्त निंबाचं झाड वगैरे. आणि त्यात आता सनसेट होणार आहे थोड्याच वेळामध्ये. म्हणजे एवढा सुंदर व्ह्यू. आणि तुम्ही म्हणसाल की एवढा लेट आंघोळ केली. आणि सो आज लेटच झाला आंघोळ करायला, बिकॉज तुम्हाला माहिती आहे काय सकाळी प्रॉब्लेम सांगितला मी. सो आता जाणार आहे मेसवरती आणि आज खूप छान मेसवरती नाही का पुरणपोळीचा बेत आहे. पुरणपोळी आणि आमरस. तर त्यामुळं आज मी इथंच थांबलो आहे. मला जायचं होतं दुसऱ्या गावाला, बट मी थांबलो आहे त्यासाठीच. कारण की खानदेशी पद्धतीने जे पुरणपोळी असते ना, खतरनाक. तर आज आपण तेच ट्राय करणार आहे. तर चला आता जाऊया मेसवरती. आणि जेवण रेडी झालं नाही अजून, बनवत आहेत. सो ते सगळं झाल्यानंतर आपण तुम्हाला ते दाखवतो. चला. आणि हा व्ह्यू बघा एकदा परत एकदा मस्त वेगळी. चला आता निघूया इथून वरती. आणि हे बघा इथं आमच्या आत्या आहेत आणि हे पुरणपोळी बनवतात खापरीवरती. नाही नाही, माझ्या आत्या आहेत ते. हे आमच्या आत्या आहेत आणि हे नाही का नाशिकमध्ये असं मांडीचे पुरणपोळे बनवतात. आजी आपलं आजीच म्हणते आजी इथे आत्या असं आयरनीमध्ये बोला ना जरा. मी मालेगावची आहे. नाही, मालेगाव आयरनीमध्ये आयरनी. मी मालेगाव. मी मालेगावनीच आहे. पाटणा दाभाडे पाटणाने. हां हां आमच्याकडे खापा पोळ्या म्हणतस, पण इकडे मांड्या म्हणतस. मांडे पोळ्या. मग आम्ही इथे नाशिकला राहायला आलो ना, मुलाकडे आली ना, तर इथंच करायला लागली. तर इतके गिऱ्हाईक आहे. आमची पोळी अशी प्युअर गव्हाची आणि गुळाची असते. आणि खायचं ना असे मऊ चटक, किती बी खा. अनलिमिटेड. पैकी नाही का पुरणपोळी, आमरस, रस्सई, भात सगळं एकदम खानदेशी पद्धतीचं खायला भेटणार आहे आम्हाला. पुन्हा काय मामा आहे. मामा हाय करा आमच्या ब्लॉगमध्ये. हाय करा मामा असं ब्लॉगमध्ये. हाय करा. हाय हे आमचे मामा आहे बघा. आणि हे नुसते मगापासून म्हणते मला घे व्हिडिओमध्ये. मस्त. आता हे बाई दुसरी बाई आले. हां आता ही पण नाही का पुरणपोळी साईज मोठी होत चालली पोळीची. ही खरी कला आहे पोळी बनवायची. साईज बघा, साईज त्या पोळीची साईज बघा किती झाली. आता ही याच्यावरती टाकणार आहेत. याला खापराची पुरणपोळी म्हणतात आणि यांना आमच्या आत्या म्हणतात. आणि हे त्यांनी प्रेमाने बनवलेली पोळी. कशी एकदम. किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला तरी? मला 10 वर्षाचा अनुभव. 10 वर्ष ना. 10 वर्षापासून पोळ्या बनवणं वगैरे नाही का असं कंटिन्यू. आणि खरी गोष्ट सांगतो, आत्याने नाही का रात्री बसून 100-150 पोळ्यांची ऑर्डर पूर्ण केलेली. आता 300 पोळ्या बनवायचं म्हणजे जोक नाही. तर चला आता हे झालं पोळींचं. आता आमरस बघूया कसं बनवतं. क्लॅरिटी बघ कशी. कॅमेरा ना
इथं चूल आहे. काय बनवते तू तिथे? ही माझी मोठी बहीण आहे बरं का, सेम माझ्यासारखी दिसते. आता इथे रस्से बनवते. रस्से म्हणजे आमटी. चला आमची दाजी आंबे पिळत आहेत. त्यांच्याकडे शब्दच नाही बोलायला, एवढा आनंद झाला त्यांना. साला आला ना माझा माझी बायको. पोळ्या घ्या पोळ्या. म्हटलं होतं ना आज आपल्याकडे काय काय बेत तर इकडे बघा. हा आहे मस्तपैकी काळ्या मसाल्यातला आमटी रस्सा म्हणतात आमटी. हे आहे आमटी आणि इथं तुम्ही बघू शकता इथं आहे भात आणि इथं आतमध्ये नाही का पोळ्याचं कार्य नियोजन चालू आहे. 2 पोळ्या बनवत आहेत आणि इकडं रस बनवत आहेत. सो रस बनवायचा कार्यक्रम चालू आहे आणि सगळं एकदम झाल्यानंतर तुम्हाला एक थाळी दाखवतो प्रॉपर. आमटी भात परत रस्से आणि काय होतं पुरणपोळी. हां पुरणपोळी खापरवरची. तर सगळं तुम्हाला एकत्र दाखवतो. आम्हाला पण घे बरं का? आम्हाला बी व्हिडिओमध्ये घ्या असं म्हणतोय. हे म्हणतात त्यांना व्हिडिओमध्ये घे म्हणून मी व्हिडिओमध्ये घेणार त्यांना. घे ना. मग आता ते चालूच आहे व्हिडिओ काय हे बघा. या ना पा ए बाबा एवढा मेन माणूस हा इथला. हा मेन माणूस आहे बरं का. नमस्कार मंडळी, या आपल्या मेसला एकदा भेट द्या नक्की. पूर्ण नाव आणि ऍड्रेस आणि पत्ता सांगा. आपला ऍड्रेस आहे शिवनेरी मेस. ऍड्रेस बी शिवनेरी मेस. ऍड्रेस नाही नाव आहे ते. जेवण काय केलं नाही अजून. अशी कोणती मुलीचं नाव सांग मला जी की छपरी. हौसा बॉय. हा हौसा बॉय. काय ए नाही रे, अरे युनिक नेम सांगा. मुलीचं नाव सांग. मला विचारा क्वेश्चन. ए मला याला विचार याला तू विचार. पण हा, सांग. दोघांनी या सांग रे. इकडे या. छपरी मुलीचं नाव सांगा. काजल. 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 अरे काजल तुझं नाव आलंय. काजल काय तू काय बिडवलंय तू. काजल हा व्हिडिओ ना मावशीला काजलने काय केलं तुझ्यासोबत. ऐक ना, हा व्हिडिओ मावशीला दाखव. काजलने काय केलं तुझ्यासोबत. नाही तसं काही नाही, फक्त एक असं नाव आहे ना, ते जास्त मुलींचं नाव आहे ना त्याच्यामुळे. काजल तू छपरी आहे. हा छपरी आहे काजल. काजल हा म्हणतोय काजल सुधर जरा सुधर. ते लॉयल मुलीचं नाव काय सांग. लॉयल मुलीचं नाव सांग. मुलगीचं नाव सृष्टी. 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 सृष्टी तू लॉयल आहे. सृष्टी लॉयल आहे. लावायले. अरे माझ्या मित्राला ब्रेकअप दिला सृष्टीने आणि लॉयल आहे म्हणतोय सृष्टी. अरे सृष्टी कमेंट कर सृष्टी. तुम्ही या ना तिघं या तिघं या. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मुलींमध्ये सगळ्यात छपरी मुलीचं नाव सांगा. तुम्हाला कोणतं छपरी मुलीचं नाव. साक्षी. साक्षी काय बिघडवलं तुम्ही तुमचं साक्षीने. बिघडवलं काही नाही, मग दिसतात तशी. ब्रेकअप दिलं का साक्षीने. नाही नाही प्रपोज करायचा नाही. प्रपोज करायला. साक्षी तुझं नाव आलंय छपरी आहे तू. एक नंबर छपरी. सुधर सुधर जरा. लोक छपरी मारायला लागले तुला. मला माहिती आहे गाय दूध देते कोंबडी अंड देते. मासं काय किती दोघं देतात. नाही माहिती. हारले शॉपकीपर. तू काय बघते शेंबडे. चल रे. तू काय बघतोय शेंबडे. चल रे काजल. ओके तुझं नाव काय. माझं नाव काय रे. रितेश वॉचमॅन. रितेश गोरकाईरे. हां ओके. आम्ही मूळचे पाटणे मालेगावचे. हां हे जे ब्लॉग करणारे आहेत ते सत्यम भाऊ अहिरे. नाही ते PCMC फुटेज. सॉरी मी तुला एक प्रश्न विचारतो. मुलींमध्ये सगळ्यात चांगलं नाव कोणाचं आहे सांग. कोणचं नाव आहे. मुलींमध्ये जान्हवी. जान्हवी. अजून जान्हवीने काय चांगलं केलं तुझ्यासोबत. होय जान्हवी. धोका देऊन पळाली. हां? म्हण ना. जान्हवी काय केलंय. सगळं काही केलेलं आहे. जान्हवीने वाटतं त्याचे खिसे खाली करून दिले हाताने. हां जान्हवी. पटक्यात बोला, दुसरं नाव पटक्यात बोल. ऋतुजा काजल. नाही. नोकरी रे. तो ब्लॉग टाकणार रे गांड्या. हां तुझं तो तुझं ब्लॉगला टाकणार रे. शिवबा किती भारी नाशिकची येडगांड्या.
नाशिकची शिवे भाई. नाही रे पाटण्याची ती, पाटण्याची नाशिकची हा. नाही. भाई नाशिक में आना है तो एड़ा गांडा बोलना है. हा ओके. जान्हवी तू लॉयल आहेस का? सत्यम दलासाठी नाही. एकच नाव घेतलं याने, जान्हवी म्हणजे काहीतरी. काहीतरी गडबड आहे. बघ जान्हवी किती लॉयल आहे तुझ्यासाठी मुलगा. ह्यासारखा मुलगा तुला भेटणार नाही. हे आताच मेसेज कर, तुझी आयडी सांग. हा सांग. रितेश रितेश आहे रे. अजून 4 टाइम 1. बघ जान्हवी बघते ना व्हिडिओ, बघ एवढा भारी मुलगा तुला भेटणार आहे. कमेंट करा आताच, त्याला मेसेज कर. आंघोळ केली नाही मी तुझ्यासाठी. बघ कसं असतं पंख फिरलं की हवा. असं आहे करतो. ते कसं असते पंख फिरलं की हवा येते. आणि रितेशने जान्हवीची आठवण काढली. ठीक काय आहे. होतं? पाऊस पडतो. पाऊस पडतो. पडणार आहे आता थोड्या वेळाने, वातावरण झालंय. सगळे तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारं स्वीट कोणचं आहे? अंबिका. कोणतं काय? म्हणजे गोड 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 पदार्थ तुम्हाला कोणचा आवडतो सगळ्यात जास्त? गोड पदार्थ काय आवडतो तुम्हाला? गोड काय? पेढा. पेढा. अजून? पेढ्यामध्ये झाले ना सगळे शूट आता. खावा पेढे आणि वा वेडे. आता नाही का समृद्धी दीदी बॅलन्स करणार आहे आणि 1 मिनिट बॅलन्स केला की मी 100 रुपये देणार तिला. आणि त्याच्या पुढे गेलं तर काय असेल ते पर मिनिटाला 100 रुपये. बघूया किती मिनिटं करते. अजून स्टार्ट पण नाही केलं, थांब की. अजून स्टार्ट पण नाही केलं, थांब की. झाला काय? ओके रेडी का? रेडी का? माझी फ्रेंड पण ऍड. हां रेडी का? रेडी का? हां स्टार्ट. हे का काकाले 14 15 काकाले 25 सेकंड झाले. बॅलन्स केलंय. 30 सेकंड झाले. अरे पुढे अरे 40 सेकंड झाले. 50 झालं. पुढे पुढे नाही झालं. 1 मिनिट झालं. 100 रुपये जिंकले. अजून पुढे बघा. ए अरे चिपकवलं काय? चिपकवलं तिने काहीतरी चिपकवलं वाटतं. तू खरं सांग, नाही चिपकवलं का? अरे केसाला तेल सुद्धा लावलं नाही, ते चिपकणार पण नाही. आई 2 मिनिटं थांब, पैसे पडला. अरे बघ कसं काय? मम्मी थांब, हा काहीच बोलू नको. मी खरं बोलते बरं, तू व्हिडिओ चालू व्हायला पाहिजे. हा बघू ना किती वेळ थांबते. 2 मिनिटं आलो. बस आता पुढे बस. 2 मिनिटं झाले. तू काय ते चिपकवले भाई, मला वाटतंय. अबे हा इसको कहते हैं टैलेंट. 1 मिनिट थांब बरं, मी स्टॉप. हे गाईज 2 मिनिटं झालेत. ए टाळ्या वाजवायचं सर, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. मामा टाळ्या वाजवा, मला टाळ्या वाजवायचं. मोबाईल बघता बघता 3 मिनिटं. इट्स अ गॉड्स टॅलेंट प्रो. बा पान खायला हे पडलं. 4 मिनिटं पडले. आय वॉन्ट. 4 मिनिटं बॅलन्स केलाय बॉल. जाऊ दे, प्रँक होता. तुला घेऊन का? कशी कुल्फी? एकच नंबर. कशी कुल्फी? 1 नंबर. कशी कुल्फी? कशी आहे? नंबर. कशी कुल्फी? कुल्फी कशी आहे? कशी आहे कुल्फी? थँक्यू म्हणा मला मग सगळे. लाईट झाली लाईट. तर मित्रांनो जेवण वगैरे झाले मस्तपैकी आणि सगळं काय एकदम ओकेमध्ये झाले. रसपोळी कशी होती मस्तपैकी भारी, मीच खाल्ली. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. तर चला बाय बाय, गुड नाईट. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.